आयुष्य आनंदाचा उत्सव हा प्रेरक लेख शिवराज गोरले यांनी लिहिलेला आपण गेल्या काही तासिकांपासून अभ्यासतो आहोत. आता पृष्ठ क्रमांक 11 वर शेवटचा परिच्छेद पहा, तिथून सुरुवात करू. अनेकदा आयुष्यात असं काही घडतं की आपण आनंदासाठी मनाची कवाडं कायमची बंद करून टाकतो. आपण म्हणतो माणसं दुःखातून बाहेर येत नाहीत, त्याचं कारण ते दुःखाला बाहेर जाऊ देत नाही. हृदयाची दारं मिटलेली असती तर आतलं दुःख बाहेर जाणार कसं? बाहेर दाराशी घुटमळणारा आनंद आत येणार कसा? आनंदाला जागा मोकळी लागते. तुमच्या मनात दुःख, चिंता, टेन्शन अशा मंडळींची गर्दी झाली असेल तर तशा दाटीवाटीत आनंद कधीच घुसत नाही. आनंदाचं खुल्या दिलानं स्वागत करावं लागतं. शेतकरी मंडळी कधी पडायचा पाऊस म्हणून आभाळाकडे डोळे लावून बसतात. त्यांचा नाईलाज नसतो, कारण पाऊस पाडणं त्यांच्या हातात नसतं. आनंदाचा पाऊस मात्र आपण पाडू शकतो. कृत्रिम नव्हे, नैसर्गिक. कुठून तरी आनंद येईल आणि आपल्या मनाचं अंगण भिजवेल म्हणून वाट पाहत बसलं तर आनंद येईलच याची खात्री नसते. आनंद हा आपण घ्यायचा असतो, कुणी तो देईल याची वाट पाहायची नसते. एकदा आनंद कसा घ्यायचा याचं तंत्र जमलं की मग मात्र नाही आनंदा तोटा अशी अवस्था होते. पहा काय सांगतात लेखक या परिच्छेदातून. तर आनंद प्रत्येकाने अनुभवला पाहिजे. स्वतःच्या अंतःकरणात आनंद वाटला पाहिजे. त्या आनंदाची अनुभूती आपल्याला आली पाहिजे. पेढे वाटणं लोकांना ही वेगळी गोष्ट आहे. वाटणं, पेढे वाटणं वेगळी गोष्ट आहे. पण स्वतःला आनंद वाटणं ही वेगळी गोष्ट आहे. स्वतःला आनंद वाटणं इथे अनुभूती महत्वाची आहे. लोकांना पेढे वाटणं तिथे वितरण होतं, वाटप होतं. इथलं वाटणं म्हणजे अनुभूती घेणं आहे, अनुभूती येणं आहे. पण त्यासाठी आपल्याला दुसऱ्याच्या सुखात सुख, आनंदात आनंद मानता आला पाहिजे. कारण खरा आनंद दुसऱ्याच्या दुःखावर कधीच पोचला जात नाही. पहा काय मर्म आहे. खरा आनंद हा दुसऱ्याच्या दुःखावर कधीच पोचला जात नाही. नेमकं आपण मात्र याच विधानाला घेऊन आनंद मानण्याचा प्रयत्न करतो. कसं? दुसऱ्याच्या दुःखात आपण आनंद मानणारे लोक आहोत. आपली वृत्ती प्रवृत्ती अशी कोती आहे, संकुचित आहे. मग खराखुरा निर्मळ आनंद अनुभवता कसा येईल? अनेकदा आयुष्यात असं काही घडतं की आपण आनंदासाठी मनाची कवाडं कायमची बंद करून टाकतो. कवाड, दार, दरवाज
आपण म्हणतो माणसं दुःखातून बाहेर येत नाही. पण माणसं दुःखातून बाहेर येणार कशी? मनाची कवाडं, मनाची दारं, मनाचे दरवाजे, कडी कोट बंद करून ठेवलेले असतात आपण. मग ते बंद असेल दार तर आतलं जे दुःख आहे ते बाहेर जाणार नाही, आणि बाहेर जो आनंद आपलं दार ठोठावत आहे तो आत येणार नाही. म्हणून ही गोष्ट बरोबर लक्षात घेतली पाहिजे. आपल्या मनात जे काही दुःख असेल, वैषम्य असेल, ईर्ष्या असेल, द्वेष असेल, मत्सर असेल, हे जे दुर्गुण आहेत हे आपल्याला आपल्या मनातून बाहेर काढून टाकावे लागतील, आणि बाहेर असलेला आनंद आतमध्ये घ्यावा लागेल. हृदयाची दारं जर मिटलेली असतील, बंदच असतील, तर आतलं दुःखही बाहेर जाणार नाही आणि बाहेरचा आनंदही आत येणार नाही. आपण आपल्या आत म्हणजे मनात असलेल्या दुःखावर निरतिशय प्रेम करतो. आपल्या स्वभावात अगदी लोणच्यासारखं मुरून गेलेलं ईर्षेचं, असूयेचं, द्वेषाचं हे जे लोणचं आहे ना, हे एकजीव झालेलं आहे आपल्या जगण्याशी. तिथे आपण फसलेलो आहोत. त्या चिखलातून, त्या दुर्गुणांमधून, त्या वाईट वृत्तीमधून आपल्याला बाहेर यायचं आहे. आपल्याला बाहेर यायचं आहे म्हणजे त्या गोष्टी नको असलेल्या आपल्याला काढून टाकायच्या आहेत. मग हे जेव्हा व्याप, ताप, चिंता या ज्या अनेक गोष्टी आहेत, हा सारा फापड पसारा आपल्या अंतःकरणातला, मनातला, स्वभावातला पहिल्यांदा बाहेर काढून टाकावा लागेल. म्हणजे मन कसं स्वच्छ करून घ्यावं लागेल, रिकामं करावं लागेल. कारण आनंदाला जागा पाहिजे. इकडे दाटीवाटी आहे आपल्या अंतःकरणात, आपल्या मनात. कशाची? तर ते आता सांगितलं. वेगवेगळ्या चिंता, वेगवेगळे ताप, असूया, ईर्ष्या, द्वेष, अशा कित्येक गोष्टी त्या रेलचेल काठोकाठ भरलेले आहेत आपण आपल्या अंतःकरणात. त्या बाहेर काढायच्या आहे. ही गर्दी कमी झाली तर मग आपल्याला खुल्या दिलानं, मोकळ्या मनानं आनंदाचं सहर्ष स्वागत करता येईल, त्याला आत घेता येईल. आता पहा, इथपर्यंत आलं लक्षात. आनंदाला कसं स्वीकारायचं. लेखकाने या ठिकाणी शेतकऱ्याचं उदाहरण दिलेलं आहे. काय म्हणतात? शेतकरी मंडळी कधी पडायचा पाऊस म्हणून आभाळाकडे डोळे लावून बसतात. त्यांचा नाईलाज असतो. कारण पाऊस पाडणं ही गोष्ट त्यांच्या आपल्या हातातली नसते. पण आनंदाचा पाऊस मात्र आपल्या आयुष्यात पाडणं ही गोष्ट आपल्या हातात आहे. कृत्रिम नाही तो पाऊसही, कृत्रिम नाही.
आणि हा खरा आनंद ही कृत्रिम नाही, नैसर्गिक आनंद. तो आनंदाचा पाऊस आपल्या आयुष्यात पाडण्याचं काम दुसरे नाही, आपण स्वतः करू शकतो. आणि आपल्या मनाचं अंगण छान ओलं चिंब भिजवून टाकू शकतो, नाहू माखू घालू शकतो. पण गरज कशाची आहे? आनंदाला आपल्या अंतःकरणात जागा देण्याची गरज आहे. तो बाहेर ताटकळत भरकटत असलेला आनंद स्वीकारण्याची गरज आहे. हे कळलं पाहिजे. नाही तर मग आपलं नेहमीच असते, दे रे हरी खटल्यावरी. असं नाही होणार. आनंद हा आपण घ्यायचा असतो, कुणी तो देईल म्हणून भिकेची झोळी घेऊन कोणाच्या दारात फिरायचं नसते. आपल्या सुखाच्या झोळीत तो अलगद आला पाहिजे. दुसऱ्यापुढे झोळी पसरण्याची गरज नाही. हे नीट समजून घेतलं तर निश्चितपणे आपल्याला आनंद अनुभवता येईल आणि आपल्या आयुष्यात आनंदाचा पाऊस छान आपल्याला अनुभवता येईल. मग हे जर तंत्र एकदा गवसलं की मग आपल्या आनंदाला आपल्या आयुष्यात अजिबात तोटा राहणार नाही. पुन्हा जगद्गुरु संत तुकोबाराय आठवतात. ते एका अभंगात म्हणाले, आनंदाचे डोई आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदची. अशी भावावस्था होईल. असा आनंद मनोमन रोम रोमी अनुभवता येईल. पण त्यासाठी काय म्हणतात लेखक? आनंद हा तुमचा स्वभाव व्हायला हवा. आनंदात राहण्याची सवयच जडायला हवी. सगळी धडपड आनंदासाठी चाललेली असते, पण आनंद घ्यायला वेळ नसतो. हेच अनेकांचं दुःख असते. दुःखासाठी आपण भरपूर सबबी, भरपूर कारणं शोधलेली असतात. आनंदासाठीची मात्र मोजकीच कारणं आपल्याला माहिती असतात. खरं म्हणजे हे उलट व्हायला हवं. पहा, खराखुरा आनंद अनुभवायचा असेल, आपल्या आयुष्यात आनंदाचा पाऊस अनुभवायचा असेल, तर आनंद मानणे हा आपला स्वभावच झाला पाहिजे. आपल्या स्वभावाला असं बदलून घेणं गरजेचं आहे. आनंदात राहण्याची आपल्याला सवयच जडली पाहिजे, जडली पाहिजे. आपल्या चांगल्या सवयी जडून जातात. इथे म्हणणं आहे जडली पाहिजे, लागली पाहिजे ती सवय, लाभली पाहिजे ती सवय. कोणती? आनंदात राहण्याची. पहा, आपली धडपड, आपले प्रयत्न आनंदासाठीच असतात. पहा, आनंद प्राप्त झाला पाहिजे, सुख मिळालं पाहिजे, याच्यासाठी प्रत्येक जीव धडपडतो, तुमचा आमचा. पण पुन्हा कोणती आहे? आनंद घ्यायला वेळ नसतो. वेळच नाही, वेळच नाही. ज्याच्या त्याच्या तोंडून वेळी अवेळी शब्द निघतात. टाइमपास सुरू आहे आणि इकडे त्यांना वेळच नसतो. ही गल्लत झालेली आहे आमची. टाइमपास करतात एकीकडे आणि एकीकडे वेळच नाही, अशा सबबी सांगतात. हा विरोधाभास आहे आपल्या जगण्यातला आणि विचारातला.
बरं, दुःखासाठी आपण भरपूर कारण पुढे करतो, प्रचंड सबबी आपण सांगत सुटतो, पण आनंद आपल्याला कसा प्राप्त होईल यासाठीची मोजकीच कारणं आपल्याला माहिती असतात. दुःख का वाट्याला येते त्याची अगणित कारणं उगाळत बसतो आपण विनाकारण. पण आनंद कसा मिळतो याचं एखाद दुसऱ्या कारणाच्या पलीकडे आम्हाला जाता येत नाही. हे उलट करायचं. आता लेखक म्हणतात दुःखाची कारणं आम्हाला माहीत नसली तरी चालतील, पण आनंद कसा आणि कुठून मिळतो ती मात्र त्याची मात्र माहिती आपल्याला मिळवता आली पाहिजे, असली पाहिजे. आनंद होणं, छान वाटणं, मस्त वाटणं हे एकदम सोपं आणि सवयीचं करून घ्यावं. वाईट वाटणं दुर्मिळ अपवादाचं करून ठेवावं. नेमकं याच्या उलट आपलं आहे. लेखकांनी ते नीट करून दाखवलेलं आहे. काय? आनंद होणं, छान वाटणं, मस्त वाटणं सोपं आणि सवयीचं करून घ्यावं. जसं आपण दुःख आपला नेहमीचाच भाग वाटून घेतो की नाही. काहीही झालं, अनपेक्षित घडलं, अपेक्षाभंग झाला की दुःख. पण आता असा विचार न करता आनंदाचा विचार करायचा आहे. आनंद होणं, छान वाटणं, मस्त वाटणं या वाटण्याची आपल्याला सवय करून घेता आली पाहिजे. ती सवय लावा. आणि ते वाईट वगैरे वाटणं बाजूला सारा. पहा, सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं तसा आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो. लहान मुलं निरागस आनंदी वृत्तीची असतात, म्हणून ती आनंद घेण्यात तरबेज असतात. आनंद हा त्यांचा आग्रह असतो, अधिकार असतो. त्यांनी हात केल्यावर चिमणी भुर्रकन उडाली तरी त्यांना केवढा आनंद होतो. किती आतून हसतात ती. किती सोपं सांगितलं आहे. सौंदर्याबद्दल तुम्हाला कल्पना आहे, कारण ते तुम्ही नेहमीच पाहता. कोणतं पाहता तो पुन्हा प्रश्न आहे. पण सौंदर्य पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं. तसा आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो. वृत्ती पाहिजे. कोणाला कशा सौंदर्य दिसते, कोणाला कशा सौंदर्य दिसते, तो पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतो. तसं आपल्याला आनंदाच्या वृत्तीचा विचार करता आला पाहिजे. म्हणजे आपली वृत्तीच आपल्याला मुळात आनंददायी बनवता आली पाहिजे. लहान मुलांचं उदाहरण दिलेलं आहे. लहान मुलं आनंदी वृत्तीची असतात. लहान मुलं आनंदी वृत्तीची असतात. ही वृत्ती का त्यांच्या ठिकाणी विकसित झालेली असते, तर निरागस त्यांचं मन ते मूळ असतं. म्हणून आनंदी वृत्ती त्यांची निरागस असतात.
निष्पाप असतात. म्हणून त्यांना मनोमन आनंद अनुभवता येतो. साधा हात जरी केला समोर आणि चिमणी समोर असलेली अलीकडे चिमण्याही दिसत नाही, पण उदाहरणार्थ आहे. मग असा हात झटकला केला आणि भरकन उडून गेली ती चिमणी, तरी केवढा मोठा आनंद या बालगोपालांना होतो, लहान मुलांना होतो. काय केलं त्यांनी? तसं तर काहीच केलं नाही. म्हणजे आनंद मला भेटलाच पाहिजे असंही काही वाटलं नाही. पण हात हलवला, चिमणी भुरकन उडाली आणि मनोमन आनंद झाला. निरागस मन असल्यामुळे हे घडलं. ती निरागसता पाहिजे. आता आपलं वय जसं जसं वाढते तसा तसा कदाचित बुद्धीचाही विकास होत असेल आणि म्हणून मग नको त्या गोष्टीचे तर्क वितर्क लावण्यात आपण वेळ घालवतो. स्वच्छ असलेल्या बालपणीच्या मनावर मग मरगळ येते, फुट चढतात, जळमटत. कशाची? तर ते पुन्हा याचा द्वेष करायचा, त्याचा राग धरायचा, हे सगळं. मग निरागसता लोप पावतो. निरागसता लोप पावली की आनंद येणार कसा? निरागसता लोप पावते आणि त्याची जागा राग, लोभ, दंभ, मत्सर हे घेतात. मग आनंद मानायचा असेल तर निरागस मन पाहिजे. आपण मोठे होतो आणि या छोट्या छोट्या आनंदाला पारखे होतो. आनंदाची हीच तर गंमत आहे. आनंद छोट्या छोट्या गोष्टीतच असतो. आपण मात्र तो मोठ्या गोष्टीत शोधत असतो. आयुष्यात अशा मोठ्या गोष्टी, आनंदाचे मोठे प्रसंग कितीशे येतात. तेव्हाच आनंद घ्यायचा आणि बाकी आयुष्य काय नुसतं रेटत राहायचं. आनंद कणाकणानं टिपायचा असतो, क्षणाक्षणानं घ्यायचा असतो. आपल्याला मात्र तो टनाटनानं हवा असतो. खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी. तिथंच सगळं चुकलं. किती मार्मिक विश्लेषण आहे हे. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद आपण शोधायचा असतो. परंतु आपण मोठे मोठे होत जातो. आता बोललो ना, मोठे मोठे होत जातो. म्हणजे वयानं कोणाला वाटते आपली खूप प्रतिष्ठा आहे, मोठा म्हणजे कॉलर वगैरे टाईट करण्यापासून हे मोठे मोठे होत जातो. कोणाला कशाचा गर्व, कोणाला कशाचा ताठा, कोणाला कशाचा तोडा, मोठे होत जातो. वयानंही आणि या अशा प्रवृत्ती घेऊनही मोठे होत जातो. मग असे मोठे मोठे होत गेलो, स्वतःलाच मोठे समजायला लागलो की लहान लहान गोष्टीतला आनंद तो कसा अनुभवता येणार? आनंद अगदी छोट्या छोट्या लहान लहान गोष्टीमध्ये असतो. तुम्ही भातुकलीचा खेळ पाहिला का? लहान लहान मुलं खेळतात, काय गंमत असते. त्यांचं ते खेळणं चोरून पाहूनही पाहणाऱ्याला केवढा आनंद मिळतो. पण नाही, आता आम्ही मोठे झालो,
तो काय खेळ आहे का भातुकलीचा? आमचं मन असं संवेदनहीन, संवेदना शून्य आणि बोथट झालं असेल तर नाही मिळणार आनंद. मोठं झालं वयानं तरी मनानं लहान होता आलं पाहिजे, समरस होता आलं पाहिजे त्या बालकांशी. म्हणजे ती लहान लहान मुलं जो खेळ खेळतात त्या खेळण्यातून त्यांना जो आनंद मिळतो आणि त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा उमटलेला आनंद पाहून आपल्याला आनंद होतो. आपल्याला आनंद होतो. काही विशेष प्रयत्न करावे लागलेत का? नाही. इथं काय करावं लागते? फक्त आपल्याला त्यांच्या पातळीवर उतरावं लागतं, रांगता आलं पाहिजे त्यांच्या बरोबर. आपण धाव धाव धावणारे लोक कशाचे पण धाव धाव धावणारे रांगायचं विसरूनच जातो. अहो, आपण पहिले रांगायला शिकलो, नंतर धावायला पण नाही. आम्ही नेमकं रांगणं विसरलेलो असतो आणि धावणं तेवढं कायम स्मरणात ठेवतो. मग धावा धाव, इकडे धाव तिकडे धाव, यासाठी त्यासाठी अनेक कारणांसाठी धावा धाव. जसे जसे धावा धाव करतो तसा तसा आनंद आपल्यापासून दूर पडतो. मग धावायचं कशासाठी? अहो, सहज पद्धतीनं त्या आनंदापर्यंत चालत जाता येते ना. पण नाही, धावा धाव तर ती नको. आनंद, लेखक म्हणतात, आनंद हा कणा कणानं टिपायचा असतो, टिपायचा वेचायचा असतो. थोडा 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 थोडा. पण आपल्याला हे थोड्याची सवयच नाही. आपल्याला म्हशीसारखं ते मेरवणच पाहिजे, डालभर कुठार बसा खात एकाच. थोडं 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 कणा कणानं मिळवायचं. छोट्या छोट्या लहान लहान गोष्टींमधून थोडा 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 आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. सवय कशी लावायची, वृत्ती कशी तयार करायची, कशासाठी? आनंद अनुभवण्यासाठी. तर हे त्यासाठी आहे सर. असं कणा कणानं आनंद गोळा करायचा. मध माहिती आहे ना, सहज. तर कणा कणानी वेचलेलं असते ते मधमाशांनी. कणा कणानी. तेव्हा मग आपल्याला ते दिसते. एवढं भांडभर आलं झालं. तर त्यांच्यापासून आपण शिकलो पाहिजे की नाही, कसं गोळा करतात. तर आपल्याला आनंद या पद्धतीनं कणा कणानं गोळा करायचा आहे. पण मधमाशीचं मधाच्या बाबतीत गुणगान करणारे आपण फार बदमाशी करतो. कारण आपला स्वभाव आहे ना, आपली ती मधमाशी आणि दुसऱ्याची ती बदमाशी. आपली ती मधमाशी आणि दुसऱ्याची ती बदमाशी, असे आपण बदमाश. तर ही बदमाशकी आपल्याला सोडावी लागेल. मधमाशीतलं कण कण परागकण फुलांमधलं ते वेचण्याचं कौशल्य आपण स्वीकारलं पाहिजे.
ते कौशल्य आत्मसात केलं पाहिजे. म्हणजे मग आनंदाचा गोडवा, मधाचा गोडवा जसा ना, तर आनंदाचा गोडवा चाखता येईल, अनुभवता येईल. पण आपली वृत्ती जरा आपण ती बदलून घेतली पाहिजे. कोणती वृत्ती? खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी. खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी. हा जो आपल्या जगण्यातला उर्मटपणा आहे, त्याचा त्याग करावा लागेल. तुपाशीच खायला मिळालं पाहिजे का? अहो, कष्टकरी घाम गाळतात, श्रम करतात, आणि मग साधी चटणी भाकर खातात. तृप्त होतात हो, त्यांची मन तृप्त होतात. आम्ही पुरणपोळी खाऊनही अतृप्त, ते भाजी भाकरी खाऊनही तृप्त. तृप्तीचा ढेकर त्यांना येतो. आपल्याला अजीर्ण होते, अजीर्ण. तेच आहे. ती वेळ समजून घेता आली पाहिजे, तो काळ समजून घेता आला पाहिजे, ती परिस्थिती समजून घेता आली पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला त्या त्या वातावरणाशी समरस होता आलं पाहिजे. उगाच म्हणाले का, लहानपण देगा देवा, ते लहानपण. पण आपण लहान व्हायला तयार नाही. कारण आपल्या डोक्यावर कोणीच असू नये, आपल्या डोक्यावर कोणीच असू नये. तर ही जी वृत्ती आहे, हे थोडस टिपिकल होऊन राहिलं वाटते. हे नाही समजणार का? तर समजून घ्या बरोबर. हे सोडायचं. आग्रह कशाचा करायचा, कशाचा धरायचा, तेही कळलं पाहिजे ना. कशाचा आग्रह करायचा ते कळलं पाहिजे. कशाचा आग्रह करायचा आणि धरायचा आहे लेखकाच्या मते? मला आनंद मिळवायचा आहे, माझ्या अंतरंगात आनंद शिरायला हवा, मला आनंद अनुभवता यावा, मला आनंदाची अनुभूती घेता यावी, मला स्वतःला आनंद वाटायला हवा. ही भूमिका आपण घेऊन जर जीवनाकडे पाहत गेलो, जीवनाचा अर्थ लावत गेलो, तर निश्चित आपलं जीवन, आपलं आयुष्य हा आनंदाचा उत्सव झाल्याशिवाय राहणार नाही. थांबूया.